हाय, ही जी लाडकी बहीण योजना आलेली आहे, तर ती लाडकी बहीण योजना घेऊन काही लोकांना खूप प्रॉब्लेम होतोय की लाडकी बहीण योजना आली आहे तर त्याच्यावर काहीही अफवा करत असतात, काहीही अफवा. मला हेच कळत नाहीये की ही लाडकी बहीण योजना आली आहे तर काही लोकांना प्रॉब्लेम का होतोय. जर ह्या लाडकी बहीण योजनेने काही महिलांना म्हणजे खूप साऱ्या महिलांना जर फायदा होतोय तर त्यात काही लोकांना का प्रॉब्लेम होतोय. तुमची जर चांगली प्रॉपर्टीनी भरलेली आहे, तुमची घरं, तुमच्या बँका सगळं भरलेलं आहे, तर मग तुम्हाला ज्या गरीब महिलांसाठी काहीतरी मदत होतीये तर त्यात तुम्हाला पोटदुखी नाही व्हायला पाहिजे. तर कशाला तुम्ही उगाच लाडकी बहीण योजना बंद करा, लाडकी बहीण योजने मग जास्त चालणार नाहीये, ती असं हे ते काही काही कमेंट करतात आणि काही टाकतात व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार असं काही जरी त्याच्यामध्ये स्टेटस मला दिसलं ना, मी डायरेक्ट नो इंटरेस्ट करून टाकते. असल्या स्टेटसला मी माझ्या मोबाईलमध्ये थाराच देत नाही. लाडकी बहीण योजना 3 महिन्यात बंद होणार, लाडकी बहीण योजना अशी बंद होणार, ती चालणार नाही, अशी काही कमेंट करतात लोक, व्हिडिओ बनवून ठेवतात. मी असले व्हिडिओ बघतही नाही आणि डायरेक्ट नो इंटरेस्ट. असले व्हिडिओला थारच ठेवत नाही मोबाईलमध्ये. नाही करायला पाहिजे नाही असं. उगाच कशाला ना कुणाचं नुकसान होऊन द्यायचं. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घेऊ, तुम्हाला नको असेल त्याचा फायदा नका घेऊ. पण जर दुसऱ्यांना त्याचा फायदा होतोय तर त्यांना घेऊ द्या ना. दुसऱ्यांच्या फायद्याचा तुम्हाला कशाला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आणि लाडकी बहीण योजनेवर काहीही नको असलेल्या टीका करता. तुम्ही लोक, तुम्हाला लोकांना नाही पाहिजे ना तर गप्प बसा. ज्यांना घ्यायचा फायदा त्यांना घेऊ द्या. मला हे समजत नाही अशी कशी लोक आहे उलट्या दिशेने चालणारी, उलट्या कायद्याने चालणारी लोक अशीच. मला समजत नाही लोकांचा नक्की काय प्रॉब्लेम येतो. तर गप्प बसा ना. जर बोलायचं असेल तर चांगलं बोला, नसेल तुम्हाला काही चांगलं बोलताय तर बोलू नका. जर याच्यामध्ये कुणाचा फायदा होतोय तर होऊ द्या ना. कशी लोक आहेत ना हल्ली, विचित्र लोक आहे. काही लोक, कितीतरी महिलांना याचा फायदा झालेला आहे आणि कितीतरी महिलांनी सपोर्ट केलेला आहे यांना. एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ना, हे खूप चांगले आहेत आणि यांनी खूप लोकांचा फायदा केलेला आहे. खूप ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत. जसे एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत ना, तसेच आहेत ना खूप सारी कामं झालेली आहेत आणि खूप कितीतरी योजना काढल्यात त्यांनी, ज्यांनी लोकांचा फायदा झालेला आहे आणि ते इथून पुढे कामं करतील अशी आशा पण आहे, आम्हाला भरोसा पण आहे. तर मला तर वाटतंय ना एकनाथ शिंदे साहेब आहे ना, हे खूप चांगले मुख्यमंत्री म्हणून आहेत. माझं तर त्यांना सपोर्ट आहे बाबा. कारण मी पाहिले त्यांनी खूपच कामं केलेली आहे, खूप ठिकाणी कामं केलेली आहेत. ते फक्त बोलत नाही, ते जे बोलतात ते करतात आणि जे करणार आहे ते करून पण दाखवतात ते. पण उगाच आहे ना अशी लोक आहेत ना ज्यांची पिढ्या बसून खातील असं त्यांनी पैसा कमवलेला आहेत ना, ती लोकच का मला समजत नाही योजना बंद पाडण्याच्या पाठी लागलेली आहेत. आणि मोबाईलवरती नको ते टाकून ठेवतात ते की हे असं झालंय, लाडकी बहीण योजनेचं असं आहे, लाडकी बहीण योजनेचं तसं आहे. काय प्रॉब्लेम आहे लोकांना हेच कळत नाही. तर कितीतरी महिलांना सपोर्ट झालेला आहे आणि महिला सपोर्ट पण करतात ते. आणि मला तर आहे ना असं वाटतंय ना की आता एकनाथ शिंदे साहेबच येतील आणि तेच मुख्यमंत्री राहतील. मला तर ते ना त्या साहेबांवरती ना पूर्ण भरोसा आहे आणि मला माझ्या महिला बहिणींवरती पण भरोसा आहे की ते साहेबांना नक्की पुढे आणतील. साहेब पुढे आले की साहेब आहे ना आपल्या लाडक्या बहिणींनाही पुढे आणतील. मला तर पूर्ण आशा आहे, पूर्ण भरोसा आहे शिंदे साहेबांवरती की शिंदे साहेब तुम्ही नक्कीच जिंकाल आणि नक्कीच पुढे याल. तर आता बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये.